Welcome in this class, Mathematics, 8th standard, topic number 8, Quadrilaterals, Constructions and Properties. मागच्या तासाला आपण टाईप नंबर 1 बघितला, ज्याच्यामध्ये तुमचे एकूण 4 साईड आणि एक डायगोनल दिला असेल तर आपल्याला त्या ठिकाणी कशाप्रकारे कन्स्ट्रक्शन करायचं आहे आपण स्टेप बाय स्टेप सगळं सोडून घेतलेलं आहे. आज आपल्याला बघायचं आहे टाईप नंबर 2, कन्स्ट्रक्शन ऑफ क्वाड्रिलॅटरल विथ गिवन 3 साईड्स अँड 2 डायगोनल्स. इथं आपल्याला एकूण 5 सेगमेंट दिलेले आहेत, पण फरक एवढाच केलेला आहे की आपल्याला एक साईड कमी केलेली आहे आणि एक डायगोनल दिलेला आहे. आपल्याला क्वेश्चन नंबर 1 आहे, कन्स्ट्रक्ट क्वाड्रिलॅटरल WXYZ सच दॅट length YZ equal to 4 cm, length XZ is equal to 6 cm, length WX equal to 4.5 cm, length ZW is equal to 5 cm, length YW is equal to 6.5 cm. आपल्याला याच्यामध्ये मात्र एक लक्षात ठेवायचं आहे, ज्यावेळी तुमच्या इथं एकूण 5 सेगमेंट असतील तर तुम्ही त्याच्यामधून 4 साईड एक डायगोनल आहे का 3 साईड्स 2 डायगोनल्स आहेत हे पहिला शोधायचं आहे. आता आपल्याला बघताना बघायचं आहे की डायगोनल कशाप्रकारे ओळखायचा असतो. जर आपल्याला सलग नावं दिले असतील तर तुम्ही लक्षात ठेवायचं की ते साईड्स आहेत. जर एक सोडून एक नाव दिलं असेल तर तुम्ही समजायचं आहे की तो डायगोनल आहे. आपण बघूया, YZ सलग दिसतं, याचा अर्थ हा साईड आहे. दुसरा आहे XZ सलग नाही दिसत, याचा अर्थ काय, तुमचा हा एक डायगोनल मिळाला. WX याचा अर्थ हा सुद्धा सलग आहे, साईड आहे. ZW पहिला आणि शेवटचा, याचा अर्थ हे पण सलग आहेत. आणि मग तुमचा मिळाला तो YW, याचा अर्थ काय, YW म्हणजे एक सोडून एक आहे, याचा अर्थ आपल्याला 2 डायगोनल मिळालेत. हे 2 डायगोनल आणि 3 तुमचे या ठिकाणी साईड दिलेत, म्हणजे आपला हा याप्रमाणे प्रकार ओळखायचा आहे. आता तुमचं ज्यावेळी 3 साईड आणि 2 डायगोनल असतात त्यावेळी माझा तुम्ही कुठूनही सुरुवात करा. समजा मी इथून सुरुवात केली, आता इथं ॲनालिटिकल फिगर काढलेली आहे. आपले 4 ओळींच्या मध्ये ॲनालिटिकल फिगर काढायची असते आणि आपल्याला इथं कुठलीही साईड मोजायची नसते. आपण अंदाजे ही फिगर काढायची आहे. तुमची साईड मोठी कुठली लहान कुठली हे इथं बघायचं नाही, फक्त आपण फिगर काढायची आहे. आता समजा आपण सुरुवात इथून केली, YZ आहे, YZ घेतला, नंतर आपल्याला इथं लक्षात येतं की तुमचे 2 डायगोनल आहेत, याचा अर्थ आपल्याला सगळ्यात पहिला जॉईन करून घेतलं. नंतर म्हणजेच YZ काढला होता, हा क्वाड्रिलेटर काढून घेतला आणि क्वाड्रिलेटर काढल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की Yच्या आणि Zच्या बाजूला कुठले कुठले पॉईंट असतील. तर Yचा सलग जर बघितला तर तुमचा Yच्या इकडं वरच्या बाजूला X यायला पाहिजे, म्हणजे XYZ नाव येतं आणि मग तुमचा राहिला W इथे येतो. ते तुमचं ह्याप्रमाणे ते ॲनालिटिकल फिगरमध्ये येईल. नंतर आपण नाव ज्या संख्या दिलेत, लेंथ दिली, त्या आपण लेंथ लिहा. 4 सेंटीमीटर आहे. आपल्याला नंतर दिसते ती XZ 6 सेंटीमीटर, आपण 6 सेंटीमीटर लिहिलं. नंतर WX आहे, WX इथं दिसतं 4.5 सेंटीमीटर. नंतर तुमचा आहे तो ZW 5 सेंटीमीटर आणि तुमचा YW आहे 6.5 सेंटीमीटर. हा 6.5 सेंटीमीटर आपण हे याप्रमाणे लिहून घेतलं. आता एक लक्षात ठेवायचं आहे, ज्यावेळी तुमच्या 3 साईड आणि 2 डायगोनल असतात त्यावेळी तुमचा जो डायगोनल जॉईन केलेला आहे त्या डायगोनलमध्ये तुमचा कॉमन जो एकच दिसतो तो तुम्ही वापरायचा आहे. म्हणजे तुमचा एक लक्षात ठेवायचं आहे की तुमचा जो साईड दिलेला नाही, आता याच्यामध्ये तुमच्या 3 साईड दिल्याचा अर्थ एक साईड दिलेला नसतो, त्याच्या अपोजिट जी साईड असते तुम्ही तो बेस म्हणून घ्यायचा आहे. म्हणजे तुमचा हा साईड आहे तो बेस म्हणून घ्यायचा, कारण XY दिलं नाही. XY नाही दिलं याचा अर्थ काय, तुमचा आता त्याच्या अपोजिटला आहे तो WZ, तुम्ही हा त्या ठिकाणी बेस म्हणून घ्यायचा आहे. म्हणजे हे लक्षात ठेवायचं आपला क्लू, जी साईड दिली नाही त्याच्या अपोजिटला जो असतो तुम्ही बेस म्हणून घ्यायचा, म्हणजे आपल्याला लवकरात लवकर ती फिगर व्यवस्थित काढता येते. आपल्याला आता सुरुवात करायची आहे ती बेसनं सुरुवात करायची आहे. आपल्या तिरक्या लाईन जर आपण बघितल्या तर तिरक्या लाईन दिसतात 6.5साठी. याचा अर्थ आपल्याला साधारण 7 ते 8 ओळी वरती असणं आवश्यक आहे. तर 7 ते 8 ओळी वरती आपल्या असतील तर आपण इथं घ्यायचं आहे 1 2 3 4 5 6 7 8. साधारण आपण 7 ते 8 ओळी सोडायचं ठरवलं तर आपल्याला इथं मिळतो तो 5 सेंटीमीटर. आपल्याला आता बेस काढायचा आहे 5 सेंटीमीटर. हा बेस असेल आपला 5 सेंटीमीटर, म्हणजे 0 सुरुवात केली तर 5 आहे, हा 5 सेंटीमीटर असेल. आता आपला हा 0 आहे, हा 5 आहे, म्हणजे तुमचा 5 सेंटीमीटरचा लेंथ झाला. लगेच आपण इथं जसं आहे त्याप्रमाणे मात्र लिहायचं आहे. आता इथला बेस आपण घेऊन चालणार नाही. आपला 5 सेंटीमीटर आहे, म्हणजे आता इथलं 5 सेंटीमीटर तुमचा. आता मात्र जो 5 सेंटीमीटर ZW आहे, मग तुम्ही इथं लिहायचं आहे Z, इथं लिहायचं आहे W, मग तुम्ही मात्र हे याप्रमाणे लिहायचं आहे. आता झडपासून तुमचा Y पॉईंट किती सेंटीमीटरवरती आहे तो बघायचा आहे. आपला ZY हा 4 सेंटीमीटर आहे, मग आपल्याला आता घ्यायचा आहे 4 सेंटीमीटर. 4 सेंटीमीटर कोइन्साइड करायचं आहे
आणि तुमचा हा 4 सेंटीमीटर घ्यायचा आहे. तुमचा हा 4 सेंटीमीटरचा आर्क काढायचा आहे. तुमचा हा आर्क झाला 4 सेंटीमीटरचा. आता तुमचा जो पुढचा असेल 4 सेंटीमीटर नंतर दुसरा आहे तो W वरून वाय आहे 6.5 सेंटीमीटर. मग तुमचा 6.5 सेंटीमीटर कुठं येईल तो तुम्ही घ्यायचा आहे. तुमचा 6.5 सेंटीमीटर आहे. 6.5 सेंटीमीटर घेतलं. तुमचा जो W आहे त्या Wवर आपण 6.5चा मार्क केला आणि आपला जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळतो आता तो आपल्यासाठी पाहिजे असणारा पॉईंट असेल वाय. म्हणजे तुमचा एक वर्टेक्स तिथं मिळालेला आहे. लगेच तुम्ही तो जॉईन करायचा आहे. हा तुमचा जॉईन केला म्हणजे तुमचा आता हा आहे 4 सेंटीमीटर. जसं दिले त्याप्रमाणे हा तुमचा 6.5 सेंटीमीटर आहे. ते लिहिलं 6.5 सेंटीमीटर. आता दुसरा पार्ट राहिला तो म्हणजेच आता W वरून एक्स काढायचा राहिलेला आहे. आता W वरून एक्स काढताना माझं तुमचे एकूण दिसतात 4.5 आणि 6 सेंटीमीटर. पहिला 6 सेंटीमीटर घेऊया. आपण इथं मोजलं डिस्टन्स बरोबर 6 सेंटीमीटर. तुमचा हा 6 सेंटीमीटर जो आहे तो 6 सेंटीमीटर झेडवरून आहे. आता झेडवरून घेतलं आणि तुमचा 6 सेंटीमीटरचा आर्क काढला. आणि आता दुसरा दिसतो तो 4.5 सेंटीमीटरचा W वरून एक्ससाठी. आता बरोबर आता घ्यायचा डिस्टन्स 4.5 सेंटीमीटर. 4.5 सेंटीमीटर कोइन्साइड करा आणि मग तुमचा बरोबर 4.5 सेंटीमीटर इथं डिस्टन्स घ्यायचा आहे. एकदा तुम्ही तो घेतला तर Wवरती ठेवून तुम्ही फक्त त्याचा आर्क काढायचा आहे. तुम्हाला हा सुद्धा मिळालेला आहे. याचा अर्थ आपला हा झाला पॉईंट एक्स. आणि मग तुम्ही आता फक्त एक्स पॉईंट जॉईन केला तर तुमचा त्या ठिकाणचा मिळतो तो ट्रायंगल XZW. याच्यामध्ये आपल्याला लाईन्स दिसतात त्या आहेत. सेगमेंट आहे 4.5 सेंटीमीटर. हा आहे सेगमेंट 6 सेंटीमीटर. आणि आता आपल्याला एक्स आणि वाय पॉईंट मिळाल्यामुळे आपण फक्त ते जॉईन करायचं आहे. याचा अर्थ आपला XYZW हा क्वाड्रिलॅटरल पूर्ण झालेला आहे. आपली या ठिकाणची सगळ्यात पहिली मेथड असेल. आपल्याला आणखी एक एक्झाम्पल घ्यायचं आहे. सेम मेथड आहे. आपल्याला इथं कशा प्रकारे काढता येतं हे आपण बघायचं आहे. कन्स्ट्रक्ट क्वाड्रिलॅटरल MNOP सच दॅट लेंथ MN इक्वल टू 4 सेंटीमीटर, लेंथ NO इक्वल टू 5.5 सेंटीमीटर, लेंथ OP इक्वल टू 5 सेंटीमीटर, लेंथ NP इक्वल टू 6.3 सेंटीमीटर, लेंथ MO इक्वल टू 5 सेंटीमीटर. आपल्या याच्यामधून सगळ्यात पहिली महत्त्वाची माहिती असते ती म्हणजेच याच्यामध्ये आपला प्रकार ओळखणे. आणि प्रकार ओळखताना मी सांगितलेलं आहे क्रमानं दिलेल्या साईड आहेत, सेगमेंट आहे, त्या सेगमेंटमध्ये साईड कुठल्या आहेत, किती आहेत आणि डायगोनल किती आपण मोजायचं आहे. आता दिसतं MN म्हणजे सलग दिसतं. याचा अर्थ ही साईड झाली. NO सलग दिसतं. याचा अर्थ ही सुद्धा साईड आहे. OP सलग दिसतं. ही पण साईड आहे. 3 साईड मिळालेत. NP हे मात्र सलग नाही आहे. याचा अर्थ हा तुमचा डायगोनल आहे. MO हा सुद्धा सलग नाही, डायगोनल आहे. म्हणजे 2 डायगोनल तुम्हाला दिलेत. 3 साईड 2 डायगोनल. याचा अर्थ आपल्याला सगळ्यात पहिला समजा आता आपण बेस कन्सिडर करूया MN. आता आपण बेस MN घेऊन इथं आपल्याला फिगर काढायची आहे. म्हणजे ॲनालिटिकल फिगर काढताना मला लक्षात ठेवायचं तुमच्या 4 लाईन्समध्ये तुम्ही ती फिगर काढायची आहे. 1 2 3 4 या 4 लाईनमध्ये तुम्ही फिगर काढताना पहिली साईड काढायची ती अंदाजे काढायची आहे. आणि इथं लिहायचं लगेच 4 सेंटीमीटर. आणि तुमचा आता जो साईड आहे तो MN. आपण इथं घेतला MN. नंतर तुम्ही अंदाजे कुठलेही डिस्टन्स घेऊन तुम्ही कसेही फिगर काढा, हरकत नाही. कारण तुमचा मात्र इथं लेंथचा विचार न करता तुम्ही ती फिगर काढायची असते. तुम्ही कशीही काढा, त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्या समोर साईड घेऊन काढला तरी चालेल. आपला प्रकार आहे तो 3 साईड 2 डायगोनल. याचा अर्थ तुम्ही पूर्ण सगळे दोन्ही डायगोनल त्या ठिकाणी काढणं गरजेचं आहे. आपण या ठिकाणी परदेशी आपल्या जो टाईप आहे त्या टाईपची फिगर काढली. आणि आता आपल्याला लिहायचे आहेत MN. आता MN झालं तर इथं आता येणार आहे पुढचा O आणि हा तुमचा P असेल. आता काय काय लेंथ आहे त्या सगळ्या लिहा. 4 सेंटीमीटर आपण लिहिली MN ऑलरेडी. NO 5.5 सेंटीमीटर. हा तुमचा 5.5 सेंटीमीटर. OP हा तुमचा 5 सेंटीमीटर. 3 साईड झाल्यात. आता पुढचा बघा NP हे आहे तुमचं 6.3 सेंटीमीटर. हा तुमचा 6.3 सेंटीमीटर. दुसरा आहे MO 5 सेंटीमीटर. हा तुमचा 5 सेंटीमीटर. याचा अर्थ आपल्याला फिगर काढताना मात्र मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुमची ज्याची लेंथ दिली नाही त्याच्या अपोजिट तुमचा जो असेल तो आता काय करायचा आहे बेस म्हणून घ्यायचा आहे. म्हणजे आता आपला बेस असेल NO. आणि मग तुम्ही आता इथं पुढचा जो पार्ट असेल तो घेताना मात्र वरती तिरकं डिस्टन्स दिसतं 6.3 आणि 5. याचा अर्थ तुम्ही आता इथं
6.3 सेंटीमीटर कुठं असेल साधारण आपण अंदाजे घ्यायचा आहे. समजा आपण 7 ओळी घ्यायचं ठरवलं. 1 2 3 4 5 6 7. मगाशी आपण 8 ओळी घेतल्या होत्या, आपण 8 ओळी घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8. आपली जी 8वी ओळ असेल आपण त्या 8व्या ओळीपर्यंत किंवा 9व्या ओळीला आपण बेस घ्यायचा. आपल्याला 5.5 दिलं आहे. बेस आपला 5.5 आहे. जे आपण इथे घेतला 5.5. हा तुमचा इथून स्टार्ट असेल. 5.5 इथे मिळतं. मग तुमचा हा पहिल्यांदा बेस काढून घेतला. बेस काढल्याबरोबर लगेच आपण तिथं नाव पण लिहायचं आहे. हे झालं 5.5 सेंटीमीटर. आणि हे झाल्यानंतर लगेच तुम्ही नाव लिहायचं आहे. समजा इथं एन पॉईंट घेतला, हा ओ पॉईंट, हे तुमचा बेस झाला. आता एन पॉईंटपासून एम पॉईंट 4 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर आपल्याला एकूण 2 पाहिजेत. पहिला घेतला 4 सेंटीमीटर. हा तुमचा बरोबर 4 सेंटीमीटर येईल. तुमचा 4 सेंटीमीटर एनवरती येऊन पहिला 4 सेंटीमीटर काढायचा आहे. तुमचा हा आर्क असेल 4 सेंटीमीटरचा. नंतर दुसरा आहे तो 5 सेंटीमीटर. आता ओवरती ठेवून आपण 5 सेंटीमीटर घ्यायचा आहे. 5 सेंटीमीटर कोइन्साइड केला आणि तुमचा बरोबर त्या ठिकाणचा ओवरती ठेवून तुम्ही आर्क काढायचा आहे. समजा आर्क कोइन्साइड झाले नसतील तर तुम्ही काय करायचं आहे, परत आणखी एकदा इंटरसेक्ट झाला नाही तर तुमचा ॲडजस्टमेंट करून तुमचा तो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळवायचा आहे. म्हणजे तुमचा आता हा पॉईंट जो मिळाला होता तो असेल एम. मग तुमचा आता एम पॉईंट मिळालेला आहे. फक्त ते मिळाले की लगेच तुम्ही जॉईन करून जी डिस्टन्स दिली ती डिस्टन्स मात्र लगेच तुम्ही पूर्ण करायचे आहेत. हा आहे 4 सेंटीमीटर. हा आहे 5 सेंटीमीटर. आता दुसरा जो पॉईंट पी येणार आहे तो मात्र आता तुमचा जो एन पी दिलेला आहे तो 6.3 आहे. म्हणजे एनपासून तुमचा जो येणार आहे तो 6.3 वरती येणार आहे. तुमचा हा 5 सेंटीमीटर असेल. आता ऑलरेडी आपण 5 सेंटीमीटर इथं मिळवलेला आहे. तुमचा तोच आर्क पुढे काढायला चालेल. आपल्याला मोजायची गरज नाही, कारण हा 5 सेंटीमीटर जो एम ओ आहे 5 सेंटीमीटर आहे. तुमचा तेवढा डिस्टन्स इथं पण दिसतो. मग तुम्ही हे डिस्टन्स मोजून घ्या. आपल्याला जास्त वेळ इथं खर्च करायची पण गरज नाही. तुमचा हा जो आहे तो आपण इकडं पुढे घेऊया. हा तुमचा पुढचा आर्क काढला. दुसरा दिसतो तो आता एनपासून पी 6.3 सेंटीमीटर. आपल्याला हे मात्र आता मोजावं लागेल. 6.3 आपल्याला कोइन्साइड करायचं आहे. आता 6 झालं. 6.1 2 3 6.3 आता कोइन्साइड केलेला आहे. 6.3 कोइन्साइड केल्यानंतर तुम्ही फक्त 0ला कोइन्साइड करा. आणि तुमचा जो इथं एनवरती असेल तो एनवरचा पॉईंट घेऊन तुम्ही तो आर्क काढायचा आहे. तुमचा इथं आपले इंटरसेक्ट नाही झाला याचा अर्थ तुम्ही काय करायचं आहे, परत हे ॲडजस्ट करा. तुमचा तो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळवायचा आहे. मग तुमचा हा असेल पॉईंट पी. तुम्ही तो जॉईन करायचा आहे. आणि तुमचा इथला तो पॉईंट आहे तो सुद्धा तुम्ही जॉईन करायचा आहे. आणि तुमचा राहिला फक्त आता एम आणि पी हा तुम्ही जॉईन करायचा आहे. ह्याच्यामध्ये डिस्टन्स किती येईल आपल्याला काय मोजायची गरज नसते. आता आपल्याला फक्त डिस्टन्स मोजायचे आहेत. डिस्टन्स आहे पी ओ 5 सेंटीमीटर किंवा ओ पी 5 सेंटीमीटर आहे. आणि दुसरा आहे ते एन पी 6.3 सेंटीमीटर. आपण इथे लिहिलं 6.3 सेंटीमीटर. आपल्याला ह्या प्रमाणात तो क्वाड्रिलॅटरल पूर्ण होतो.